नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर बघा, सगळीकडे सध्या स्पर्धा आणि सगळीकडे स्पर्धा चालू आहे. तर तुम्ही कुठलेही क्षेत्र घ्या, तुम्हाला सरकारी नोकरी असू द्या किंवा खाजगी असू द्या किंवा की एखादा व्यवसाय असू द्या, एखादं काम असू द्या, धंदा असू द्या, प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला स्पर्धा चालू आहे. त्या स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी आणि जगण्यासाठी नेमकं आपण काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. परंतु त्याच्यानंतरही ज्या वेळेस आपण विद्यार्थी दशेत असतो, त्याच्यानंतरही जो काही आपण विद्यार्थी दशेत असतो त्यावेळेस नेमकं आपल्याला काय करायचं, काय नाही करायचं ते आपल्यावरती नसतं. परंतु जे काही आपले आईवडील आहेत ते आपलं चांगलं चिरत असतात. परंतु चांगलं चिरत असताना किंवा माझ्या मुलांचं चांगलं हो असं सगळीकडे चिरत असताना काही घटना अशा घडतात की आई वडिलांना सुद्धा त्या अनपेक्षित असतात. अशी जे घटना ही घडलेली आहे. बघ, वडिलांनी मुलीला मारलं. मुलगी हुशार होती, 10वीत 92% मार्क घेतले होते आणि शिकवणीमध्ये कमी गुण मिळाल्यामुळं वडिलांनी त्या मुलीला लाकडाच्या दांडक्याने मारून तिचा खून केला किंवा तिचा दुर्दैवी मृत्यू झाला म्हणू शकतो. तर नेमकी घटना काय आहे ते आपण या व्हिडिओमधनं बघणार आहोत. तर बघा, नेमकी घटना काय आहे तर खाजगी शिकवणीत 12वीची सराव परीक्षेत म्हणजेच कमी गुण मिळाल्यानंतर झालेल्या वादातून चिडलेल्या जन्मदात्या बापाने पुढच्या लेकीला एवढ्या बेदम मारहाण केली की त्यात तिचा मृत्यू झाला. आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी येथे हा हृदय पिळून टाकणारा प्रकार घडला. सान्ना धोडीराम भोसले, वय 17 असे मृत मुलीचे नाव आहे. या प्रकरणी गावातील माध्यमिक शाळेत शिक्षक असलेले तिचे वडील धोंडीराम भगवान भोसले यांना पोलिसांनी खून प्रकरणी सध्या अटक केलेली आहे. मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने दुःखाचा डोंगर कोसळलेल्या तिची आई प्रीती याच्यावर आपल्याच पतीविरोधात पोलिसात फिर्याद देण्याची सध्या वेळ नामुष्की आलेली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की धोंडीराम भोसले नेलकरंजी येथे माध्यमिक विद्यालयात शिक्षक आहेत. त्यांचे वडील भगवान भोसले त्या शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष पोलीस पाटील सुद्धा होते. पत्नी ही प्रीती, जी काही पत्नी आहे प्रीती, त्या गावच्या माजी सरपंच सुद्धा होऊन गेलेले आहे. आणि जे काही त्याची मुलगी साधना आहे तीच जी काही 12वी परीक्षा म्हणजे जे काही 10वीची परीक्षा नुकतीच झाली, म्हणजेच मागील काही 10वीची परीक्षा झाली, त्या 10वीला ती मुलीने टोटल बघा 92.60% गुण मिळवले होते. तिच्या गावातील शाळेत तिचा पहिला क्रमांक आला होता 10वीमध्ये. वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी ती तयारी करत होती. तिला डॉक्टर करण्याचे कुटुंबियाचे स्वप्न होते. त्यासाठी खाजगी शिकवणी लावल्या होत्या. त्या शिकवणीत नुकतीच एक सराव परीक्षा झाली, त्यात तिला कमी गुण मिळाले. त्यामुळे वडील धोंडीराम चिडले आणि शुक्रवार रात्री वडील धोंडीराम यांनी मुलगी साधनाला कमी गुण का मिळाले याचा जाब विचारला. एवढा खर्च करतोय, कशी डॉक्टर होणार, तुझं कसं होणार, असं आक्रमक पवित्रा त्याने घेतला. साधना हिने, पप्पा तुम्हालाही कमीच गुण मिळाले होते, तुम्ही काय कलेक्टर झालात का, शिक्षकच झालात ना, असं उरड उत्तर दिलं. त्यामुळे धोंडीराम यांना राग हा अनावर झाला. त्यांनी घरातच असलेल्या दगडी जात्याच्या लाकडी खुंट्याने साधनाला जबर मारहाण केली. पोटात लाथा घातल्या. पत्नीने त्यांना थांबण्याचा प्रयत्न केला, ते थांबले नाहीत. त्यानंतर पुन्हा तासभराने मुलीला मारहाण केली. त्या रात्री मुलीला अनेक वेळा वारंवार जबर मारहाण केली. साधनाच्या डोक्याला जबर मार लागला. संपूर्ण शरीराला इजा झाली. ती अस्वस्थ होती. तिला शनिवारी दवाखान्यात नेले नाही. धोंडीराम भोसले शाळेला योग दिनाच्या कार्यक्रमासाठी म्हणजे 21 जूनला गेले होते. घरी गेल्यावर मुलगी बेशुद्ध अवस्थेत आढळली. त्यानंतर घाबरलेल्या भोसलेंनी साधनाला घेऊन सांगलीतल्या दवाखान्यात गेले. मुलगी बाथरूममध्ये पडून जखमी झाली आहे असे भासून त्यांनी उपचारासाठी दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र दुर्दैवाने उपचार सुरू होण्याआधीच तिचा मृत्यू झाला होता आणि शवविच्छेदनातून एक उलगडा झाला की
शरीरावर जे काही मुलीच्या शरीरावर मारहाण केलेले अनेक वर्ण आढळले, त्यामुळे पोलिसांनी चौकशी केली. त्यानंतर हा प्रकार उजेडात आला. बघा, यातून एक बोध घेण्याचं म्हणजे की तुम्ही मुलावरती कुठल्याही गोष्टी लादाच्या अगोदर एखादा 1000 वेळा विचार करा. तुम्ही सुशिक्षित असून सुद्धा अशा गोष्टी करत असाल तर अशी दुर्दैवी गोष्ट आहे. कारण बघा, पीके पिक्चरमध्ये सुद्धा पीके म्हणतो 3 इडियट्स मध्ये सुद्धा दाखवण्यात आलेलं आहे की जे काही इतका तो पिक्चर गाजला 3 इडियट्स, की जे विद्यार्थ्यांना करायचं आहे किंवा त्यांना व्हायचं आहे तेच करू द्या. तुम्ही कुठल्याही गोष्टी बाहेरील त्यांच्यावरती लादू नका. जसं काही आपलं सध्या सरकार तिसरी भाषा ही हिंदी अनिवार्य करून लहान मुलावरती म्हणजेच पहिलीपासून हिंदी झाली पाहिजे म्हणजे किंवा हिंदी शिकली पाहिजे विद्यार्थी अशी सक्ती करत आहे. परंतु अशीच ही सक्ती विद्यार्थी केली तर त्यातून जे काही इनपुट यायचं तिथं आउटपुट येतं आणि अशा ह्या मोठ्या प्रमाणामध्ये स्पर्धेच्या युगामध्ये अशा बऱ्याच घटना घडतात. काही आत्महत्या करतात, काही स्पर्धेपोटी तू टिकणार नाही हे वडील आपल्या मुलांना सांगतात आणि अशातून ह्या मोठ्या घटना घडतात. त्यामुळे सरकारने सुद्धा जे काही हिंदी भाषा जी आहे ती विद्यार्थ्यांवरती अतिरिक्त लादू नये. कारण का ऑलरेडी इंग्लिश आणि मराठी सध्या भाषा आहेत. त्यामुळे हिंदी साधून हिंदी ही भाषा अनिवार्य करून कोणाला नेमकं खुश करायचं आहे याच्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होतं. विद्यार्थ्यांचं तर होतंच, परंतु त्यांच्या वडिलांना सुद्धा मोठी जबाबदारी घ्यावी लागते. पाठ्यपुस्तकाचा खर्च करावा लागतो आणि एक्स्ट्रा सुद्धा क्लासेस लावावे लागतात. आणि ज्या काही एक्स्ट्रा क्लासेस लावल्या आणि त्यामध्ये असे अपेक्षित नसलेले जर रिझल्ट आले तर ह्या अशा हत्या होतात. त्यामुळे विद्यार्थ्यांवरती कुठल्याही प्रकारच्या जे काही अतिरिक्त तुम्ही भार देताय तो भार देण्याचा प्रयत्न करू नका. मनमोकळेपणाने विद्यार्थ्यांना जगू द्या, त्यांना मोठं होऊ द्या. तर तुम्हाला नेमकं ह्या जे काही वडिलांनी हत्या केली त्या हत्येबद्दल नेमकं तुम्हाला काय वाटतं नक्की तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. व्हिडिओ इतकाच होता. व्हिडिओ आवडल्यास परत एकदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, कमेंट आणि महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका.